अजित दादा ज्या वेळेला सकाळीच म्हणजे का पहाटे म्हणा काय म्हणा का 8 वाजता म्हणा शपथविधी घेतली आणि ती गडबड झाली आणि त्यांना परत ते सगळं राजीनामा द्यावा लागला. तेव्हा त्यांच्या घरी स्वतः मी गेलो की तुम्ही असं काही करू नका, परत इकडे आपले या. परत शेवटी जे आहे सगळं काही मीटिंगमध्ये आमची मीटिंग सुरू होती राष्ट्रवादीची आणि इतर जिल्हाध्यक्ष. तर मी सांगितलं की जे झालं ते झालं, अजितदादाला आपण परत घेतलं पाहिजे, अजितदादाला आपण बोलून घेऊया. काय होतात चुका लोकांच्या असते म्हणून काय एवढं त्यांना टाळायचं काही कारण नाही. अजितदादाला घेतलं आणि एवढंच नाही, ज्या वेळेला पण मग त्यावेळेला इतरांचा विरोध होता का? त्यावेळेला पुन्हा जेव्हा सरकार स्थापन झालं आपल्या उद्धव ठाकरेंचं, त्यावेळेला मीच होतो पुढे सांगायला की अजितदादालाच उपमुख्यमंत्री करा. काय कारण ते दुखावलेले आहेत, काय काय कारण असेल तर त्यांना आपण बरोबर ठेवूया. हो मी केलं. आता आणखीन काय करायला पाहिजे? माझ्याबद्दल मनात अडी ठेवण्याचं काही कारणच नाही त्यांनी. मी त्यांच्या कामामध्ये काही अडथळा आणत नव्हतो. जिथे सांगितलं तिथे जात होतो.